नमस्कार मित्रांनो, आपण आलो आज नवीनच्या कॅम्पिंग वरती. तर तुम्हाला कॅम्पिंग लावली तुम्हाला आम्ही कॅम्पिंग दाखवतो. भरपूर लोक आलेत, 200 250 300 लोक आहेत. त्यांना जेवण सर्व करायचे आपल्याला आणि काजवा महोत्सव बघायला न्यायचे त्यांना. तर मी तुम्हाला ना लोक पण दाखवतो आणि कॅम्प साईडला काही एन्जॉय होतो ना ते पण दाखवतो. लेकच्या बाजूला निघालो होतो कॅम्पिंगच्या दिशेनं. तर रस्ता थोडा टेढामेढाचा होता, पण मग चांगला रस्ता होता नाही का. मग बसलो होतो पाठीमागं, चाललो होतो कॅम्पिंगच्या दिशेने. म्हणून तुम्हाला दाखवतो कॅम्पिंग. खाली येऊन बघतोय तर काय पोरांनी निम्म्यापैकी म्हणजे बरेचसे टेंट लावले होते आणि अर्धे बाकी होते, म्हणजे थोडे जागजागी थोडे 2-3 टेंट चेंज करायचे होते. तर पोरांना घेतला आणि ते टेंट चेंज केले आणि मग निघालो होतो आम्ही आंघोळीला. आल्यावरती मस्त उडवलो पाण्यामध्ये. आणि आंघोळ एकदम थंड थंड भंडारदऱ्याचं पाणी म्हणजे एक नंबर आहे. तुम्ही कधी आले ना भंडारदऱ्याला तर नक्कीच आंघोळ करा नाही का डॅममध्ये. डॅमचं पाणी एकच नंबर आहे. टूर्स कैंपिनेटर विनाया चौहान, नहीं क्योंकि देखो मेरे को ये ग्रुप जसं तुम्ही बघितलं मगाशी जी ताडपत्री जी आपण ते पोरं आथरत होते ना, तर ती याच्यासाठी आतरली होती की जी कॅम्पिंगची पब्लिक आहे ना, जे माणसं आहेत ना, त्यांना त्या ताडपत्रीवरती जेवायला बसवायचं होतं. असा विचार चालू होता आमचा. क्या केले त्यांनी काय बोल सोडून तर कॅम्पिंग तुमचीच आहे का मित्रा? हा, तर कधीपासून टेंट लावा घेतलं होते? हे सकाळपासून लावत होतं. हा का? किती लावलेत आतापर्यंत? आतापर्यंत 95 लावले. आणि किती लोक आहेत तुझ्याकडे? माझ्याकडे 200 लोक आहेत. हा का? आणि मेनू काय आहे तुम्हाला? देणार काय जेवायला? व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे का? हा, हो ना. आणि याच्या पहिले म्हणजे पहिले होते का मग लोक होते काल वगैरे परवाच्या दिवशी? काल नाही, मागच्या शनिवारी होती. मागच्या शनिवारी. आणि नेणार आहे कुठं आता बघायला? लोकांना काजू बघायला आले असतील ना. हा, मग आता कुठं नेशील त्यांना? हे पांढऱ्याला पांढरे कुठे? तिकडे. तर पब्लिक आपण आलो आहे इथे भंडारामध्ये काजवा महोत्सवच्या कॅम्पिंग साठी. तर इकडे कॅम्प आहे, कॅम्प दाखव सर. हे कॅम्पिनेटर सोबत हाय म्हणून कॅम्पिंग चालतंय. आणि आज या कॅम्पिंग वर 400 लोक आहेत. बघू शकता आपण कॅम्पिंग वर लोक आले की पहिले इथे एंट्री करतात. एंट्री इथे हे नॉन व्हेजचं कोपन आहे आणि हे व्हेजचं आहे. तर इथं टेंट अलाउडमेंट करतात. आणि आपलं व्हेज नॉनव्हेजचं असं असतं की ज्याला व्हेज पाहिजे, व्हेज मध्ये मेनू म्हणले तर बार्बिक्यू मध्ये पनीर आणि नॉनव्हेज मध्ये चिकन भेटतं. तर आपण बघू शकता कॅम्पिंग भरपूर आपली मोठी आहे. आता पाणी पण खाली गेलेलं आहे कॅम्पिंगचं. तर इतका काय व्ह्यू दिसत नाही आपल्या कॅम्पिंगचा. आणि लोक पण यायचे बाकी आहेत, तर माहोल पण दिसत नाही आपल्या कॅम्पिंग. संध्याकाळी दाखवतो. तर संध्याकाळी माहोल दाखवतो कॅम्पिंगचा कसा काय. तर मित्रांनो, तुम्ही जर हे बघताय ना, जे पाणी नाही त्याच्या बाजूलाच आपण टेंट लावलेले आहेत. तर मित्रांनो, ही जी सह्याद्रीची पर्वतरांग दिसते ना, इकडे पांजरे गाव आहे आणि पलीकडे जो डोंगर दिसतोय एकच आहे, ते अमृतेश्वर मंदिर आणि रतनगडचा तो डोंगर आहे. तिकडे पलीकडे अमृतेश्वर मंदिर आहे आणि इकडे आपली कॅम्पिंग आहे अशा प्रकारे. आणि असा व्ह्यू आहे, सह्याद्री पर्वतरांगेचा व्ह्यू आहे. पूर्ण व्ह्यू तुम्हाला इथं सगळ्यांची घ्या. आणि मी अरे
आता काय थोडेच राहिले असते. नंतर सर्व कस्टमर आल्यानंतर आम्ही त्यांना चहा नाश्ता दिला. पटापट चहा नाश्ता दिला. कारण की तुम्ही फायर फेस्टिवलसाठी आले तुम्हाला पटकन चालू करून आज पण मारा का सगळ्यात जास्त भीतीने स्पॉटवरती पोहोचल्यानंतर एवढे काजवे बघायला भेटतील ना, हे अशी अपेक्षाच नव्हती मला, नाही का. मी इथं एवढा भंडारदऱ्यात राहतोय, मी सुद्धा पहिल्यांदाच एवढे काजवे बघितले होते, नाही का. असे चमकायचे ना, असे लाईट पेटायची ना त्यांची, म्हणजे ते एकदम झाड एकदम असं दिसायचं, नाही का, उजेड पडल्यासारखं वाटायचं. म्हणजे असं वाटायचं की दिवस दिवस चालू आहे तिथं त्या झाडाखाली, एकदम असं पूर्ण ठळक आणि व्यवस्थित दिसायचे असे. तुझं आहे मग तू यायला पाहिजे. काजवे बघून आल्यानंतर ना आम्हाला त्यांना जेवण द्यायचं होतं. तर जेवण बनवायचं प्रोसेस चालू होती. तर तोपर्यंत ना ते काय खेळत होते, कोण इकडं जाय तिकडं जाय, वॉशरूमला जाय, चेंज कर, त्यांचं त्याच्यामध्येच वेळ चालला होता निघून. आम्हाला पण जेवणाला पण उशीर होत होता, जेवण द्यायचं होतं पटकन. 2-3 कस्टमर त्यांचे गेले होते बाहेर स्टॉक आणायला. तोपर्यंत भिडलो मग कामाला ताकद लावून, नाही का. जेवढी ताकद होती म्हटलं चला पटापटा पटापटा असे चटके लागायचे याच्या बाजूला आणि सारखे लाकडं टाकायला लागायचे. तरी सोमा होता म्हणून चांगलं झालं. सोमाला कसं अनुभव एक्सपिरियन्स त्याचा म्हातारे, नाही का. जरी वयाने दिसून तो तरुण असला ना, तरी त्याचा अनुभव लय म्हातारा झाला आहे. मग कसं बसं आटपून घेतलं पटापट. लई वैताग आला होता, लई गरम होत होतं इथं. आता काय करणार. मग हे पहिलीच वेळ होती टाकायचं, नाही का. आणि अजून भरपूर असं बाकी होतं बनवायचं. यांना बोलून पटापट काढून घ्या, आपल्याला परत वेस्ट बनवायचे. का बरं त्याच्यावर पाठवलं कोणच आहे एजन्सीवर पाठवलं. आता नुसते चक्रा मारून राहिले का पुरे आता चक्रा मारून दमले ना, असे पिसाळलं आणि भिडतील ना, पुरे दाबून पुरे रट्टाळून खातील. आता नुसते चक्रा मारायचे, बिलगी करायचे. अरे काय हे काय भाव, यांना आपले खेळच माहीत नाही रे. लंगोरशा वगैरे, नाही का, आपण सुरू पारंब्या, हे असे खेळ यांना नाही माहिती. यांना काय फालतूगिरी, काय माहीत कसे खेळत आहे काय बाबा. नुसते फिरायचे आणि नुसते थांबायचे ग्रुप वाईज, नाही का. आणि मग तो एक जण नंबर बोलायचा. असे कसे खेळत होते काय माहीत बाबा, काय कुठला खेळ होता.
तुम्हाला आता हे उड्या मारतील आणि पक्के दाबून रट्ट्या मारतील. आता बघा एक माणूस दिसत नाही तर कोणीच नाही, सगळे जेवायला निघून गेलेत. आता पुरे दाबतील आणि मग परत येऊन त्यांचा रणबिन चालेल नाही का, काय असेल ते. त्याच्यानंतर मग डायरेक्ट सकाळचा शूट केला, कारण की त्यांचे गाणे म्हणून झाल्यानंतर आम्ही पण झोपायला गेलो होतो. खूप रात्र झाली होती नाही का. मग सकाळी उठलो, फ्रेश झालो आणि मग त्यांना चहा नाश्ता द्यायला खाली आलो होतो. मग त्यावेळेस शूट करून घेतला. चहा नाश्ता देत होतो, काही जण उठत होते, बाकी जण गेले होते खाली डॅमकडे आंघोळ करायला फोटोशूटसाठी नाही का. पाणीची सोय, आंघोळीची सोय आपल्या इथं पण होती, पण ते गेले होते काही जण तळ्यावरती तिकडे खाली. तोपर्यंत पोरं बसले होते, नाश्ता देत होते. बोल ना. काय रे, लागली का, लाल झाली? रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठणे आणि काम करणे नाही का. काम झाल्यानंतर कसं पोरांची अवस्था होते. मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा शूट मारला, ते पण संध्याकाळचा. दिवसभर आम्ही काही झोपलोच होतो आणि आंघोळीला गेलो तळ्यावरती. 1-2 चक्कर शेंडीला मारले आणि मग काही त्याच्यातच टाईमपास होऊन गेला. मग दुसऱ्या दिवशी पण माणसं होते तेवढेच म्हणजे अर्धे त्यांचाच ग्रुप होता, अर्धे माणसं होते. मग त्यांच्यासाठी लागलो होतो कामाला. तर झालं होतं काम. आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा.